आज या ठिकाणी शासकीय गोदाम डोणगावमध्ये 26 डिसेंबर रोजी मी शैलेश सपना सुबोध भाऊ साहूजी या ठिकाणी पोहोचलो। काल 25 तारखेला मी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, जिल्हा पुरवठा अधिकारी, तालुका पुरवठा अधिकारी, सन्माननीय उपविभागीय अधिकारी, तहसीलदार साहेब या सर्वांकडे एक तक्रार केली की डोणगाव आणि परिसरामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाची आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचा तांदूळ आणि ज्वारी हे दोन्ही धान्य या ठिकाणाहून वाटप होत आहे। आज आपल्या समोर हा जो ट्रक दिसायला लागला, या ट्रकमध्ये हा पूर्ण ट्रक ही जी काही ज्वारी या ठिकाणी उतरली हे तुम्ही बघू शकता, किती धूळ आहे याच्यामध्ये। आणि या ज्वारीला आपण खाणार। आज इतकी धूळ काढल्याच्या नंतर हे जे जाळं आहे, या जाळ्याची ही ज्वारी जर आपण घेतली तर निश्चितपणानं हा आपल्यावरती आपण अन्याय सहन करायला लागलो। ज्याला कॅटल फूड म्हटले जाते, ते कॅटल फूड जर का माणसाला मिळायला लागलं तर हे फार दुर्दैव आहे। आनंदाचा शिधा, माणूस आनंदी राहायला पाहिजे की माणूस अजून दुःखी व्हायला पाहिजे? माणूस अजून यामधून ज्या काही शरीराला व्याधी होतील त्या वेगळ्या। माझी पुनश्च आपणामार्फत प्रशासनास विनंती आहे की हा सगळा माल वापस करावा आणि चांगल्या प्रतीचा माल हा डोणगाव आणि परिसरातील जनतेला उपलब्ध करून द्यावा, एवढी एक कळकळीची विनंती करतो।